नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 24 एप्रिल भागामध्ये जगन्नाथ खूप चिडलेला असतो, कारण तो सावलीबद्दल विचारतो पण कुणी धड उत्तरही देत नाही. राजकुमारीची भाषा तर खूप असभ्य असते. नील त्याच्या अंगावर जातो. आता मात्र जगन्नाथची चांगलीच सटकते. तो सरळ सरळ सांगायचा, माझी मुलगी कुठे? जर माझ्या मुलीचं काही झालं तर मी तुमचं काय करील हे तुम्हालाही नाही कळणार, आणि मी काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पायरीवरून अस्मी सगळं ऐकत असते. जगन्नाथ म्हणतो, कुठे आहे माझी लेक सावली? अस्मी म्हणते, तुला नाही माहिती सावली कुठे? खाली येत म्हणते, मी सांगते ती कुठे गेली. तुझ्याशी मिळून ह्या घरात येण्यासाठी तिने जे कारस्थान केलं ना, त्या चुकांची कबुली देऊन ती घर कायमचं सोडून गेली आहे. जगन्नाथ म्हणतो, अस्मी, माझ्यासोबत कारस्थान तिने नाही तू केलं होतं हे तुला चांगलंच माहिती आहे, आणि ते आता परत महागात पडणार. माझी लेक हे घर सोडून जाण्यामध्ये मेंदळे कुटुंबातील एक जरी माणूस जबाबदार असला ना, मी एकेकाचं काय करतो ते बघाल तुम्ही. एकनाथ म्हणतो, आपण पोलिसात तक्रार करायची. त्याचा हा विचार जयंतीला खूप आवडतो. ती आता त्याच्यावरून हात ओळून टाकते आणि म्हणते, हां, मेंदळे विरोधात त्यांना चांगलं खडी फोडायला पाठवायचं, म्हणजे त्या ऐश्वर्याची अक्कल ठिकाण्यावर येईल. सगदेव म्हणतो, जयंती ती बोललात तरी म्हटलं अजून गप्प कसे? सासरेबुवांच्या डोक्यात अक्कल आली, पण तुम्हाला काय अक्कल येत नाही? अहो, कळतंय का? त्यांनी तुमची बहीण गायब केली. मनात म्हणते, एकदा की सगळे लोक जेलमध्ये गेले, यांना नोकरी करायची काहीच गरज नाही. मेंदळे घरावर आपलंच राज्य. बाई बाई जयंती, काय डोकं आहे तुला? आणि म्हणते, जा जा सासरीबुवा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि त्यांच्या विरोधात तक्रार करा. आणि लक्षात ठेवा, सगळ्यांची नावं घालायची हां. त्या घरातील एक माणूससुद्धा बाहेर राहिला नाही पाहिजे. एकनाथ पोलीस स्टेशनला जातो आणि म्हणतो, नमस्कार साहेब. देवा म्हणतो, नमस्कार, बसा बसा, बोला, काय काम आहे? एकनाथ म्हणतो, माझी मुलगी हरवली आहे. देवा म्हणतो, हरवली म्हणजे लहान होती का? तो म्हणतो, नाही नाही, तिचं लग्न झालं होतं आणि ती घरातून गायब झाली. देवा म्हणतो, गायब झाली? फोटो आहे का? एकनाथ म्हणतो, हाय की, आणि फोटो पुढे करतो. देवा फोटो बघत म्हणतो, सावली? एकनाथ रडत म्हणतो, तुम्ही ओळखता माझ्या लेकीला? देव म्हणतो, अरे, हिला तर बहीण मानतो मी. हिने आपल्यासाठी लय काय काय केलं, पण ही गायब कशी झाली? तिलोत्तमा सारंगला म्हणते, तुला काय वाटतं? ती मुलगी ह्या घरातून गेली म्हणून मी खुश आहे, आनंदात आहे? तर हो, आहे मी आनंदात. हे ऐकून ऐश्वर्याला खूप आनंद होतो. ती स्माईल करत असते. सारंग म्हणतो, आई ठीक आहे, तुम्ही राहा आनंदात, पण मी सावलीला शोधणार. एक जोडपं जंगलात येतं. तिथे सावली पडलेली असते. तो माणूस म्हणतो, हे जेने, तुला काही दिसतंय का? ती हाऊ, पूर्वीवानी दिसतंय कुणीतरी. तुम्हाला काय वाटतं, खरंच सावलीने घरी जायला पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.